अशा प्रकारे मित्रांनो आपण आता आपल्या बाजूच्या शोरूमवरती पेट्रोल भरलं आहे. आता आपण चाललो माणगावच्या दिशेने. पेट्रोल भरलं आपण आणि आता आपण चाललो माणगावच्या दिशेने. आयडिया नाही आपल्याला कुठे जायचं आहे आणि कुठे जायचं आहे, काय करायचं आहे, पण माणगावच्या दिशेने चाललो आहे. बघू माणगावमध्ये जाता आपल्याला काय दिसेल, काय बघायला मिळेल रस्त्याला म्हणा किंवा तिकडे जाऊन काय करता येईल ते बघू आणि तुमच्याबरोबर शेअर करू. म्हणजे हा एकदम अनप्लॅन ब्लॉग आहे. काहीच ठरवलं नाही कुठे जायचं आहे, काय करायचं आहे. तर मित्रांनो बघू शकता इथून आपण महाडच्या दिशेने आलो. महाडच्या दिशेकडे तोंड करून आणि इकडे बोटिंग पॉईंट आहे आणि गरम पाण्याचे झरे आहे, कुंडही आहे इकडे या साईडला जायला. असा रस्ता आहे. तर आपण जाऊन बघू गरम पाण्याचे कुंड आणि बोटिंगचा पॉईंट कुठे आहे ते आपल्याला ते बघता येईल. ते चला. असा काय रस्ता आहे मित्रांनो. हायवे सोडला की आता आपण खाली त्या रस्त्याने येऊ शकतो. आणि आपण इथे गाडी लावूया, पार्क करूया गाडी आपण. हा बघा मित्रांनो, हा आपला गोवा एक्सप्रेस हायवे आणि इथून आपण खाली आलो. खाली आल्यावरती इथे आपण पुढे जाऊ. असा काय हा पॉईंट आहे. गरम पाण्याचे कुंड असं तिथे लिहिलं आहे. आणि दुसरी गोष्ट बोटिंगसाठी बोटी तर मला कुठे दिसत नाही आहेत, पण बघू नक्की बोटिंग हा काय विषय आहे. ओके बघा इथेही बोट लावलं आहे. अल्ला रख्खा बोटिंग पॉईंट, सौ हुनाला गरम पाण्याचे झरे कुंड. ओके, मला वाटतं बोटिंग म्हणजे आपण जे बोटिंग करतो एन्जॉयमेंटसाठी ती वाली बोटिंग नसावी. बोटिंग म्हणजे हा जो पॉईंट आहे या पॉईंटवरून त्या समोर तिथे पॉईंटवरती मला वाटतं ह्या पॉईंटवरून त्या तिथे समोर त्या पॉईंटवरती जायला बोटीचा उपयोग करतात. कारण नाहीतर मग ते मला वाटतं पुढे कोणतं तरी गाव आहे, आय थिंक सौ या नावाचं गाव असावं, तिकडेच ते गरम पाण्याचे कुंड असावेत असा माझा एक अंदाज आहे. कारण का असं तिथे लिहिलं आहे बोर्डवरती की सौ गरम पाण्याचे कुंड आणि बोटिंग. बघा इथे एक छोटी बोट पण दिसते आपल्याला. इथे बोट आहे, छोटी बोट आहे फायबरची. मला वाटतं या बोटीने आपल्याला या टोकापासून त्या टोकापर्यंत सोडतात. कारण का मला वाटतं त्या गावात जायला खूप फिरून जावं लागत असेल. त्यामुळे इथून हा एक 5 मिनिटाचाच अंतर आहे त्या गावात जायला. तर मला वाटतं इथून लोक जात असतील, त्यासाठी इथून या बोटीचे काही चार्जेस वगैरे असतील आणि बोटीने आपल्याला ते तिथपर्यंत सोडतात. कदाचित असं असावं. असं ते मला वाटतं तिकडे सौ नावाचं गाव आहे, तिथे गरम पाण्याचे कुंड आहेत. आपण इथे विचारूया कोणाला तरी, आणि जर तिथे जाता आलं तर तिथे जाऊ, नाहीतर मग नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघू त्या गावी जाऊ, सौ गावी. वा तिथे माशाने उडी मारली बघा, एक नंबर. दिसली का तुम्हाला? मासे उडी मारत आहेत. आणि मित्रांनो बघू शकता सावित्री नदी आहे. ओके, त्या सावित्री नदीमध्ये मासे खूप आहेत. ही बघा पूर्ण अथांग अशी भरलेली सावित्री नदी. अशी काय दिसते, सुंदर आहे, मस्त भरले नदी, पाणी खूप आहे आणि इथे मासेही खूप आहेत. कारण का आता इथे समोर माझ्यासमोर 2 ते 3 माशांनी चांगली उडी मारली, मोठे मासे होते. मित्रांनो आपण माणगावला जायच्या दिशेने होतो. आपल्या पाठीमध्ये गोवा एक्सप्रेस हायवे, इथे आपण थांबलो कारण का इथे आपल्याला एक बोट दिसला. हा बोट बघा, हा मला बोट दिसला इथे. गडाकडे जाण्याचा मार्ग, इथे गड आहे मित्रांनो, दौलतगड, आणि तिकडे जाण्यासाठी हा मार्ग आहे इथून. तर आपण नक्कीच इथे विजिट करू दौलतगडावरती. बघू प्लॅन करू कधी यायचं, कसं यायचं. दासगावमध्ये हा, तर आपल्याला माहिती नव्हतं, पण जाता नजर पडली की दौलतगडाकडे जाण्याचा मार्ग इथे वरती एक गड आहे. तर आपण तिथे नक्की जाऊ आणि त्याचाही व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की आणू. तर सध्या तरी आपण जाऊ माणगावला. आपलं ठरलं आहे माणगावला जायचं आहे, तर माणगावला जाऊ आणि माणगावमध्ये काय पाहायला मिळते ते बघू. आता इथे तर आपल्याला 2 पॉईंट दिसले, एक गरम पाण्याचे कुंड सौ गावामध्ये आणि एक हा दौलतगड. तर नक्कीच आपण दोघांचाही व्हिडिओ बनवूया आणि तुमच्यापर्यंत शेअर करूया. तर चला सध्या जाऊ माणगावला.
तर मित्रांनो बघू शकता आपण आलो माणगाव डेपोमध्ये. असा काय माणगाव डेपोचा व्ह्यू आहे बघू शकता. आणि आता आपण इथे थोडा वेळ आपण इथे काय तर मित्रांनो आपण इथे काहीतरी खायला बघतोय. जोरदार भूक लागली आहे. घराला वाजले 1 बरोबर. सकाळी आपण काही नाश्ता वगैरे केला नव्हता पण काहीतरी विचार करतो खायचा पण कुठे काय खाऊ काय कळत नाही आहे. तर आपण इथे काय स्पेशल आहे कोणत्या दुकानामध्ये काहीतरी चांगलं मिळतं तिथे आपण जाऊ काहीतरी खाऊ. आणि इथून तर बघूया इथे विचारू आजूबाजूला. माझ्या अंदाजे तिथे एक वडापाववाला फेमस होता माणगावमध्ये. नवीनच उघडला होता गोवा एक्सप्रेस हायवेला. पण तो दुकान मला कुठे दिसला नाही. काही वडापाववाला दिसला नाही पण बघू आपण तरी कुठे काय चांगलं मिळतं आहे तर तेही तुमच्याबरोबर शेअर करू. तर कंटिन्यू आपल्या ब्लॉगमध्ये. आता सध्या आपण जाऊ काहीतरी पहिलं खायला. तर चला मित्रांनो आपण काय मिळत तर नाही खायला. आपण आधी वडापाव खायचा विचार केला आणि इथे आपण वडापाव घेतो. मित्रांनो बघू शकता इथे आपण घेतलं वडापाव माणगावचा. एक नंबर वडापाव टेस्टी आहे. गरम खूप आहे. एक तर ऑलरेडी खूप करून आहे. काय करणार भूक लागलं आहे म्हटलं वडापाव तर पुढे काय खाता येईल ते खाऊ. सध्या पोटाची थोडी भूक भागवण्यासाठी आपण वडापाव खाऊ. असा हा माणगावचा परिसर आहे आजूबाजूचा. आणि इकडे हा वडापाव 15 रुपयाला वडापाव आहे. मस्त टेस्ट चांगली आहे. तुम्ही जर इथून कधी गेला तर इथे वडापाव खा. बघू शकता मित्रांनो आपल्याला हा वडापाव खूप आवडला. आपण आता दुसरा वडापाव घेतला तर आपण दुसरा वडापाव खातो. बरं काय खाल्लं तर खाऊ. तर आज आपला पूर्ण दिवसभर फिरायचं आहे. तर मित्रांनो बघू शकता आपण आतमध्ये बस स्टॉपवरती बस डेपोमध्ये उभा होतो. विचार करतो काय खायचं काय खायचं. ते वडापाव फेमस आहे. मला माहिती नव्हतं नक्की तो वडापाव कुठे आहे. वडापाव खाल्ला तो हा बघा इथे पोलीस चौकी आहे. इथून डेपोतून बाहेर आलो इथे या कोपऱ्यावरतीच वडापाव आहे. आणि मी इकडे तिकडे शोधत होतो. एक व्यक्ती होते इथे त्यांना विचारलं ते मला बाजूलाच वडापाव घ्या. इथे जर आलात गोवा एक्सप्रेस हायवेवरून जात असाल किंवा गोव्याला जात असाल किंवा मुंबईला जात असाल तर इथे वडापाव घ्या. वडापाव खूप छान आहे. 15 रुपयालाच आहे पण टेस्टी वडापाव आहे. तर चला भेटू पुढे आपल्या ब्लॉगमध्ये. बघू शकता मित्रांनो आपण आहे माणगाव डेपोला आणि चाललो होतो आपण माणगावमध्ये आलो होतो माणगाव एक्सप्लोअर करायला. तर इथे आपल्याला रिक्षाचालक मालक संघटना माणगाव यांच्यातर्फे श्री स्वामी समर्थांचा प्रसाद स्वामी सेवा म्हणून सरबताचं वाटण चालू आहे. तर आपणही घेतलं आहे सरबत बघू शकता. अशा प्रकारे मित्रांनो आपण मस्त स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन घेतलं आणि त्यांचा प्रसादही घेतला सरबताच्या रूपात. स्वामी सेवा चालू होती. मस्त वाटलं. आता आपण इथे येऊन पोहोचलो माणगावमध्ये असलेल्या श्री बालाजी मंदिर देवस्थानाकडे. तर आपण गाडी पार्क करूया आणि मग तुम्हाला दाखवतो बालाजी मंदिर माणगावमधलं. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण आलो आहे माणगावमध्ये आणि माणगावमध्ये बघू शकता माझ्या पाठीमागे आणि श्री बालाजी देवस्थान माणगाव बघू शकता. श्री बालाजी मंदिर देवस्थान माणगाव. तर हे मंदिर माणगावमध्ये आहे मित्रांनो. तर आपण जाऊ मंदिरामध्ये आणि बघू मंदिर कसं आहे काय आहे दर्शन करू. आणि बघू शकता आतमध्ये आल्यावरती असा काय व्ह्यू आहे. हा जर रस्ता समोर जातो मंदिराकडे बालाजी मंदिराकडे. तर चला आपण जाऊ. बघू शकता अशा प्रकारे हे समोर आपल्या श्री बालाजी मंदिर. आणि आता आपण जाणार आहे बालाजी मंदिरामध्ये दर्शन करायला. अशा प्रकारे काही मंदिराचा एंट्रन्स आहे मित्रांनो बघू शकता. आणि हा आजूबाजूचा परिसर. तर आपण जाऊ श्री बालाजी देवस्थानात दर्शन करायला. चप्पल काढू इथे एक साईडला. तर बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे आपण एंट्रन्समधून आतमध्ये आलो. आतमध्ये आल्यावरती हा इथे एक स्तंभ आहे
उंच असा. आणि इथून हे समोर आपलं श्री देव बालाजी मंदिर होऊ शकता. सुंदर असं आहे आजूबाजूचा परिसर. आणि हे रंगकाम तर आपल्या कोकणातल्या मंदिरांचं तुम्हाला माहितीच आहे किती सुंदर असतं. अशा प्रकारे काय हा व्ह्यू आहे मला दाखवतो. काका बसलेत. अशी मूर्ती आहे आजी भगवंताची. सुंदर अशी मूर्ती आहे, तुम्ही दर्शन घ्या. आणि हा आजूबाजूचा परिसर होऊ शकता. इकडे लक्ष्मी माता त्यांचं मंदिर आहे. मूर्ती आहे श्री व्यंकटेश भगवंताची मूर्ती आहे. आणि इथे पद्मावती मातेची मूर्ती आहे. तुम्हाला दाखवतो लक्ष्मी मातेची मूर्ती. इकडे या साईडला मंदिराच्या लेफ्ट साईडला पद्मावती मातेची मूर्ती आहे. बघू शकता सुंदर अशी मूर्ती आहे. दर्शन घ्या. श्री बालाजी मंदिर. तर लेफ्ट साईडलाच मुंबईच्या दिशेने जाताना लेफ्ट साईडला पडेल. तर कधी आलात या साईडला गोवा एक्सप्रेस हायवेने जर प्रवास करत असाल तर इथे नक्की दर्शन घ्या. आणि हा आजूबाजूचा परिसर आहे मंदिरातला. आपण प्रदक्षिणा करू मंदिराभोवती. होऊ शकता मस्त मंदिर आहे. सुंदर रंगीबिरंगी बांधकाम केलेलं आहे. मस्त असा रंग मारलेला आहे. हा पूर्ण आजूबाजूचा परिसर मंदिराचा परिसर पूर्ण सुंदर असं बांधकाम आणि रंगकाम केलेलं आहे या मंदिराला. आणि प्रशस्त असं मोठं मंदिर आहे. आणि बघू शकता इथे सुंदरसा मोठा मिररही लावलेला आहे. आणि तिथून आपण श्री व्यंकटेश भगवानला बघू शकतो. आणि इथे श्री गरुड देवता यांची ही मूर्ती इथे स्थापन केलेली आहे. बघू शकता सुंदर अशी मूर्ती आहे गरुड भगवंताची. तर दर्शन घ्या मित्रांनो तुम्ही. आणि जर का हे मंदिर तुम्हाला पाहायचं असेल, दर्शन करायचं असेल तर तुम्ही इथे येऊ शकता. हे मंदिर आहे मुंबई गोवा हायवे माणगावच्या शेजारीच आहे. जर तुम्ही मुंबईच्या दिशेने जात असाल तर लेफ्ट साईडला तुम्हाला हे मंदिर दिसेल. थोडं आतमध्ये आहे मेन रस्त्यापासून, पण बाहेर कमानी लावलेली आहे, मेन बोर्ड लावलेला आहे. तर तुम्ही जर कधी इथून मुंबई गोवा हायवेने प्रवास करत असाल तर या मंदिराला नक्की भेट द्या. खूप सुंदर आणि प्रशस्त असं मंदिर आहे. आणि आजूबाजूचा परिसरही खूप छान आहे आणि वातावरणही खूप छान आहे. तर तुम्ही इथे येऊन दर्शन घेऊ शकता आणि या मंदिराला भेट देऊ शकता. किती सुंदर काम केलेलं आहे बघू शकता तुम्ही. मंदिराच्या सभोवताली सुंदर अशी मूर्त्या आहेत. सुंदर असा एंट्रन्स आहे बघू शकता. इथे बसण्याची व्यवस्था आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी. तर अशा प्रकारे काय हा होता आपला आजचा ब्लॉग मंदिराचा. तर आपण माणगावमधल्या या मंदिराला भेट दिली. तुम्हाला तसे यायचं असेल तर तुम्ही नक्की येऊ शकता.